सर्वांना प्रेज लॉर्ड. प्रभू येशू ख्रिस्त नावामध्ये सर्वांना हॅपी ख्रिसमस आणि मेरी ख्रिसमस. आजचा संदेश आहे की आपल्यासाठी जन्मलेला बाळ शांतीचा राजा. आज आपण ख्रिसमस साजरा करत आहोत, तो दिवस जेव्हा स्वर्ग पृथ्वीवर आले आणि देवाने मानवजातीतील आपले सर्वात महान वरदान दिले आहे, तोच येशू ख्रिस्त. येशूच्या जन्मापूर्वी यशाया संदेष्टाने भविष्यवाणी केली होती. ते भविष्यवाणी आपण यशया 9:6 मध्ये पाहतो. कारण आपल्यासाठी एक बालक जन्मलेले आहे, आपल्यासाठी एक पुत्र दिला आहे, त्याचे खांद्यांवर राज्यभार असेल आणि त्याचे नाव अद्भुत सल्लागार, पराक्रमी देव, शांती पिता, शांतीचा राजा असे ठेवले जाईल. ख्रिसमस आपल्याला आठवण करून देतो की येशू राजवाड्यात जन्मला नाही, तर येशू एक गोटाळ्यात जन्मलेला आहे. म्हणून तरीही तो पराक्रमी देव आणि शांतीचा राजकुमार आहे. लूक 2:40. ते बालक वाढत गेले, सामर्थ्यवान झाले, ज्ञानाने परिपूर्ण झाले आणि देवाचे कृपा त्याच्यावर होती. हे वचन आपल्याला सांगतो की देव मानवरूपी जन्मलेला आहे आणि देव आपल्यासारखं वाढला. ख्रिसमस आपल्याला हे शिकवतो की देव आपल्या दुःख, अडचणी, वेदना ते सगळं समजून घेण्यासाठी आले आहे. शेवटी आपल्याला त्याच्या येण्याचे हेतू सांगतो की योहान 14:27. मी तुम्हाला शांती देतो, माझी शांती तुम्हाला देतो. जग देत असते तशी शांती मी देत नाही. तेच तुमचे हृदय व्याकुळ होऊ देऊ नका, आम्ही भयभीत होऊ नका. जग शांतीबद्दल बोलते, पण खरी शांती कधी देत नाही. जे शांती येशू ख्रिस्त देतो ते अंतःकरणातील शांती आहे. या ख्रिसमस येशू आपल्याला त्याची शांती सर्व स्वीकारण्याचे आमंत्रण देतो. कोणत्याही परिस्थितीत त्याने आपल्याला सहाय्य करतो. देव आपल्यासोबत नेहमी आहे. आमेन.